पाटोदा येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित संत बाळूदेव महाराज विद्यालयात शिक्षणप्रेमी मेजर सोमनाथ गणपती मुंडे यांच्या वतीने गरजू व अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते स्वामी सानप यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांची माहिती मिळताच मेजर मुंडे यांनी वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत मदतीचा हात पुढे केला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सल्लागार कथक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे होते। यावेळी त्यांनी शिक्षणासाठी दिलेली मदत ही समाजातील सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे सांगितले। माजी पंचायत समितीचे सभापती अनिल जायभाई यांनी समाजाने शाळांच्या विकासासाठी लोकसहभागातून पुढे येण्याचे आवाहन केले। कार्यक्रमास गोवर्धन महाराज, नागरगोजे गटविकास कार्यालयातील केदार सर, मृदंगप्रेमी विशाल महाराज गिरी, शिवाजी गर्जे यांच्यासह पत्रकार व मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमासाठी संत बाळूदेव महाराज विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व महिला कॉलेजचे प्राध्यापक आदींनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला। देशाच्या सीमांचे रक्षण करत असतानाच गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देणाऱ्या मेजर सोमनाथ मुंडे यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आज आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे भाग्यविधाते शिक्षण महर्षी सहकार महर्षी आदरणीय माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या या धोंडे संकुलातील श्री संत बाळूदेव महाराज विद्यालयामध्ये शिक्षणप्रेमी नागरिक सोमनाथजी मुंडे मेजर यांनी काही अनाथ आणि गोरगरीब शैक्षणिक मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा जो कार्यक्रम या ठिकाणी श्री स्वामी सानप यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये मी स्वतः आज आलो होतो। आज पाहिलं की पाटोदा तालुका हा आवर्षण प्रवण क्षेत्र आहे, अगोदरच दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो। अशा परिस्थितीमध्ये एक खूप मोठं शैक्षणिक संकुल आदरणीय धोंडे साहेब यांनी या ठिकाणी बांधलेलं आहे। या शैक्षणिक संकुलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचं शिक्षण हे या ठिकाणी दिलं जात आहे। श्री संत बाळूदेव महाराज विद्यालय असेल, महिला महाविद्यालय असेल, शेकडो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। परंतु यातील काही गोरगरीब अनाथ ऊसतोड कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपासाठी काही दानशूर व्यक्ती पुढे आलेले आहेत। या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून श्री स्वामी सानप यांनी खूप मोठ्या प्रमाणात शिक्षणातलं साहित्य, शैक्षणिक साहित्य या ठिकाणी वाटप केलेलं आहे। धोंडे साहेबांनी हा जो वसा आणि वारसा शिक्षणामध्ये घेतलेला आहे त्यांच्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। जो कार्यक्रम खऱ्या अर्थाने आयोजित केला असेल, आपले कार्यक्रमाचे आयोजक शिक्षणप्रेमी आणि या शाळेला सतत मदत करणारे असेल स्वामी सानप यांच्या संकल्पनेतून ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने दान केलं असे सोमनाथ गणपती मुंडे मेजर पा की दान करणारे खूप असतात, परंतु त्या दानाची योग्य विल्हेवाट जो लावतो त्याला दान दिलं जातं। आज आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये अतिशय विख्यात असं नाम फाउंडेशन चाललंय। कोट्यवधी रुपयाचे दान या फाउंडेशनला दिलं जातं, कारण लोकांचा दानशूरांचा विश्वास असा आहे की ते दान योग्यरीते विल्हेवाट लावलं जातं। म्हणूनच या मेजरचा सुद्धा विश्वास स्वामी सानपवर होता आणि आहे। म्हणून स्वामी सानपनी ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस मेजरनी लगेच म्हटले, माझ्या त्यांना फोन झाला की तुमच्या शाळेमध्ये जेवढी अनाथ मुलं असतील त्या अनाथ मुलांना तुम्ही शालेय साहित्य वाटप करा, मी जेवढे पैसे लागतील तेवढे मी देतो। पैसेही त्यांनी लगेच फोन पेला त्यांना टाकले आणि ते जे वाटपाचा कार्यक्रम आहे हा आयोजित आपण आज केलेला आहे। खऱ्या अर्थाने आपल्याला माहित आहे की समाजामध्ये मंदिरांना भरपूर असं दान केलं जातं आणि खऱ्या अर्थाने जिथं खरा विकास होणं गरजेचं आहे। महाराजांना असं वाटतं की मंदिराच्या विरोधात असं काय नाही, परंतु खऱ्या अर्थाने शालेय विकास जर झाला, शाळेचा विकास झाला, तरीच ही पिढी
सुजाण नागरिक होईल आणि सुजाण नागरिक जर झाले तर निश्चित ही पिढी मंदिराचा सुद्धा विकास करेल. म्हणून खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक व्यक्तीने शाळेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शाळा सुधारल्या तर गाव सुधरल आणि गाव सुधारलं तर निश्चित आपला जिल्हा, राज्य आणि देश सुधरल, निश्चित मागे राहणार नाही. म्हणून आज जे खऱ्या अर्थाने आम्हाला दानशूर व्यक्ती भेटले आणि जे आयोजक आहेत या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारे पुन्हा सुद्धा आम्हाला जे लोक आहेत, दानशूर लोक आहेत, अशा लोकांनी आम्हाला मदत केली तर निश्चितच आम्ही ही शाळा, हे मुलं निश्चित चांगल्या प्रकारे घडू. नवे आपल्याला माहित आहे वारेसरची शाळा वाबळे वस्तीवरली, यानंतर वाबळे वस्तीवर वारेसरने लोकवर्गणीतून महाराष्ट्रामध्ये नव्हे देशात टॉप 10 मध्ये शाळा निघाली. म्हणजे ही जी आहे हे लोकांशिवाय, शाळा लोकांशिवाय सुधरू शकत नाही. आणि शाळा जर सुधारायची असेल तर लोकसहभाग महत्वाचा आहे. म्हणून मी पुनश्च एकदा सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की तुमच्या सहकार्यातूनच मी पुढं निश्चित या शाळेची नाव पहिलं तिराला नाही, परंतु तुमचं सहकार्य मला अपेक्षित आहे. नव्हे तुम्ही देत आहात, अजून सुद्धा द्यावे अशी नम्र विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक पर 2 शब्द थांबतो. धन्यवाद. अनाथ, गोरगरीब तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच्या वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्त सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी या कार्यक्रमाचा योग हा समाजसेवक स्वामी सानप यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे. त्यांचे मित्र शिक्षणप्रेमी सोमीनाथ गणपती मुंडे मेजर फौजमधून देशसेवा करून आल्यानंतर सुद्धा या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, आपण काहीतरी केलं पाहिजे, या भावनेतून स्वामी सानप आणि ते मित्र असल्या कारणाने त्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यांनी जे गरजू विद्यार्थी आहेत, जे अनाथ आहेत, जे गोरगरीब आहेत, यांना आपण काहीतरी मदत करू. त्यांच्या चर्चेतून शालेय साहित्याची मदत करण्याचं त्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि आज या ठिकाणी शालेय साहित्याच्या वाटपाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. समाजामध्ये शिक्षण फार महत्वाचं आहे. असं म्हटलं जातं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तो जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाशिवाय सर्व प्रगती थांबली जाते. शिक्षणाच्याच जोरावर महाराष्ट्राची आणि देशाची प्रगती अवलंबून असते. असे लोक समाजामध्ये, असे मदत करणारे शिक्षणप्रेमी समाजामध्ये पुढे येणं फार आवश्यक आहे. ही काळाची गरज आहे. फार मोठं मन लागतं या सर्व गोष्टी करण्यासाठी. जो माणूस देशसेवा करून परत आलाय आणि त्या माणसाच्या मनामध्ये परत समाजासाठी काहीतरी करण्याची जी उर्मी आहे ही फार वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. मी माझ्या गावामध्ये असाच एक कार्यक्रम होता. त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं होतं. प्रत्येक गावामध्ये फौजी बापू सप्ताहाची वर्गणी केली जाते. एखादं मंदिर बांधण्याची गाव वर्गणी केली जाते. त्यामधून सप्ताह बांधला जातो, केला जातो, एखादं मंदिर बांधलं जातं. पण यापुढे गावोगाव अशी वर्गणी व्हायला सुरुवात झाली पाहिजे की त्या वर्गणीतून त्या गावची शाळा सुधारली पाहिजे. त्या गावामध्ये एखादं वाचनालय उघडलं पाहिजे. त्या वाचनालयामध्ये मुलांना अभ्यासासाठी पुस्तकं ठेवली पाहिजेत. त्या गावात गाव वर्गणीमधून एखादी व्यायामशाळा तयार झाली पाहिजे, जेणेकरून त्या गावातील तरुण त्या व्यायामशाळेमध्ये व्यायाम करतील. त्यातले काही मुलं फौजमध्ये जातील, काही पोलीस भरती होतील. जी मुलं वाचनालयामध्ये अभ्यास करतील ती मुलं सुद्धा कुणी क्लार्क होतील,
कोणी त्यापेक्षा मोठ्या पदावर जातील, कोणी MPSC UPSC सुद्धा त्या अभ्यासातून मुलं पास होऊ शकतात. भविष्यात ही काळाची गरज आहे. गाव वर्गण्या यानंतर सप्ताहासाठी, मंदिरासाठी तो आपला आध्यात्मिक विषय आहे, त्यासाठी तर व्हाव्यातच. पण यानंतर गावोगाव त्या गावाची शाळा सुधारवण्यासाठी, वाचनालयासाठी, त्या गावात एखादी व्यायामशाळा तयार करण्यासाठी वर्गण्या व्हाव्यात, अशा लोकांना बुद्धी यावी. आता बापू 4 दिवसापूर्वी देऊळ बंद 2 हा चित्रपट मध्ये रिलीज झाला. त्या चित्रपटाचे म्हणजे कलाकार हा प्रवीण तरडे नावाचे आहेत. ते कलाकारही आहेत आणि ते दिग्दर्शकही आहेत. पिक्चर रिलीज होण्यास अगोदर त्यांनी असा संकल्प केला की हा जो चित्रपट चालेल आणि त्यामधून जी कमाई होईल, जो नफा होईल, हा सर्व नफा ज्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी संकल्प केला की जो नफा होईल तो सर्व नफा आपण त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी द्यायचा. तर त्या चित्रपटाचा नफा हा 100 कोटीच्या वर गेलाय आणि ते 100 कोटीच्या वर जो सगळा नफा आहे 100 कोटीच्या वरचा जाऊ द्या, पण त्यांनी 100 कोटी रुपये निधी हा महाराष्ट्र शासनाकडं ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी तो त्यांनी देऊन टाकलाय. ही गोष्ट एवढी सोपी नाही बाबा. 100 कोटी आता हा लहान नाही आणि एवढं मोठं दायित्व दान करण्याची भावना त्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांमध्ये आहे आणि त्यांनी ती केली. मला तर असं वाटतं की विधिमंडळातील एखाद्या सदस्याला ईश्वरानं बुद्धी द्यावी आणि त्या प्रवीण तरडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या अभिनंदनाचा ठराव हा विधिमंडळामध्ये घेतला जावा अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि असेच दानशूर समाजामध्ये आणखी पुढे यावेत. गोरगरीब, अनाथ, ज्यांना गरजू आहेत अशांना मदत व्हावी अशी भावना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द लांबवलेले भाषण मी या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांकडे सर्व पद्धतीचं दान, म्हणजे सर्वांकडे सर्व पद्धतीचं प्रत्येकाकडे भरपूर निधी असतो, काही असतं, परंतु शालेय विद्यार्थ्यापर्यंत वस्तू देण्याची दान च्या व्यक्तीमध्ये आहे. असे श्री स्वामी सानप यांचे मित्र त्याचबरोबर स्वामी सानप यांच्या माध्यमातून आज आपल्या सर्वांना शालेय साहित्य वितरित केलं. याबद्दल मी गट शिक्षणाधिकारी कार्यालय पाटोदा यांच्या वतीने सर्व सन्मान्य यांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. शालेय शिक्षण संदर्भातील साहित्याचे वाटप ते पण एका दानशूर व्यक्तीकडून अगदी बालमित्रांनो, मी शाळेच्या ओपनिंगच्या कार्यक्रमालाच या ठिकाणी उपस्थित होतो. आज योग आला तो आदरणीय स्वामी सानप यांच्या माध्यमातून, कारण आपल्या शाळेमध्ये ज्यांनी शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्याचा मानस दर्शविला ते मेजर मुंडे आणि ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे या शाळेसाठी ते आपले स्वामी सानप. मी मागच्याही माझ्या भाषणामध्ये उल्लेख केला, कोणतीही गोष्ट मनापासून जर केली तर ती नकारात्मक न घेता सकारात्मक जर घेतली तर ती साध्य होती. आणि स्वामींच्या संदर्भामध्ये मी मागच्या भाषणामध्ये जो उल्लेख केला होता, एक या शाळेच्या वृद्धीसाठी कसल्याही प्रकारची तमा न बाळगता दारोदारी फिरून आपले ॲडमिशन कशी पूर्ण होतील आणि आपल्या शाळेचं नावलौकिक कसं होईल यासाठी प्रयत्न करणारा माणूस म्हणजे श्रीकांत सानप स्वामी. मग आज दुसऱ्यांदा पुन्हा त्यांच्या संदर्भात बोलण्याचा हा प्रसंग त्यांनी स्वतः आणला
म्हणजे त्याची इच्छाशक्ती किती असेल की ज्या माणसाने दान द्यायचंय त्या मुंडे मेजरनी सांगितलं की मला अनाथ मुलांना काहीतरी शाळेत साहित्य वाटप करायचे. मग वाढप्या आपला असला म्हणजे आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला का नाही तर झाला. निश्चित शाळेच्या संदर्भामध्ये इच्छाशक्ती असलेली माणसं आपल्या अवताली जर असली तर आपल्या शाळेचा नावलौकिक आपल्या शाळेसाठी ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडण्यासाठी आपली माणसं सतत हातभार लावत असतात. त्या माध्यमातून अगोदर गवारे सरांच्या संदर्भात पोखारे सरने अनेक वेळेस मला सांगितलं की गवारे सरकडे चार्ज होता, त्यांनी आपल्या शाळेच्या संदर्भात अनेक गोष्टी पॉझिटिव्ह केल्या. आता माझ्या उजव्या हाताला येऊन बसलेले आपले केदार सर ते आपला वाढप्या जर त्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयात जर असेल तर निश्चित जी फॅसिलिटी आपल्या शाळेला उपलब्ध करायची असेल तर तिथं अग्रणी सही शिक्षणाधिकारी कार्यालयातून आपल्या शाळेच्या नावाने होईल की नाही तर हो. हा सकारात्मकपणा येण्यासाठी आपण जसे बाहेरच्या माणसाकडे इच्छाशक्तीची गरज आहे असं म्हणतो, अडाणी अंदानी अंबानी अशी अनेक नाव देशात आहेत, CSR फंड अनेक कंपन्यातून मिळतो, परंतु तो वाटप कुणाला करायचा आहे हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जसा अधिकार असतो की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अमुक कंपनीचे पैसे SRचे अमुक शाळेला द्या. तर मी ताड सोन्याचं एक उदाहरण घेईन. ताड सोन्यामध्ये जी शाळा आहे आदरणीय मुंडे साहेब आज महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवत आहेत. तुकाराम मुंडे साहेब एक आयुक्त आहे, IAS आहेत दर्जाचा अधिकारी, महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाचा एक दबदबा आणि रुतबा तयार करतो. त्या गावच्या शाळेमध्ये वैयक्तिक मी जाऊन आलो तर ताड सोन्याची बिल्डिंग आपल्या बिल्डिंग सारखी बिल्डिंग आहे. आज आपली ऑटोमॅटिक साहेबांच्या इच्छाशक्तीतून बिल्डिंग आहे, पण तिथे सगळे संगणक संच आहेत. आपल्याला आले म्हणजे आपल्यापाशी एक बॅकग्राऊंडला आदरणीय माझे आमदार भीमरावजी धोंडे साहेबांसारखा माणूस आपल्या या शाळेच्या संस्थेचा मेन कणा आहे, ज्यांना फक्त विद्यार्थ्यांना असं करायचंय पाहिजे म्हणून तर त्या जागा उपलब्ध होते. इतकी मोठी शैक्षणिक संस्था बीड जिल्ह्यामध्ये एकच आहे, धोंडे साहेबांची. आज आपण त्या शाळेचे विद्यार्थी आहोत. मला अभिमान आहे, बापूंनी फार खंत व्यक्त केली की जुन्या काळामध्ये शाळेचं स्वरूप काय होतं. मी सुद्धा इयत्ता 10वी पर्यंत एकच हाफ चड्डी होती मला, खाकी. हसू नका, इकडे लक्ष द्या. मला सुद्धा 10वी पर्यंत एक हाफ चड्डी होती खाकी आणि एक टेरिकॉटचं शर्ट होतं. ते शाळेतून आल्यानंतर काढायचं, लटकून ठेवायचं व्यवस्थित फुटीला, फुटे असायच्या, खिळ्याची नसायची, आणि ती चड्डी काढायची आणि ठिगळ मारलेली चड्डी घालून बाहेर नंतर शेतातलं काम असेल किंवा घरगुती काय काम असेल ते काम करायचं. इतक्या गरीब परिस्थितीतून आम्ही सुधारलो. आज तुम्हाला टाय, शूट, बूट सगळ्या गोष्टी दुसरे देते, संस्थेवाले देते. संस्थेकडून शैक्षणिक साहित्य मिळते. म्हणजे भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल हे विद्यार्थ्यांना ड्रेस देते, नव्हे तर त्यांना दुपारच्या टायमाला मध्यान्ह भोजन देते. म्हणजे इतक्या शैक्षणिक सुविधा आहेत. आणि माझ्या कार्यकाळामध्ये, बापूचा तर कार्यकाळ माझ्या अगोदरचा आहे, ते वडिलांच्या माझे दोस्त आहेत. माझ्या कार्यकाळामध्ये छडी अगोदर समोर शाळेच्या दारात उभा केली असायची. ज्याला काही येत नाही आणि जो नाठाळवाणी वागतोय त्याला इतके मार असायचा. आता तुम्हाला तळ हातातल्या फोडासारखं सांभाळते, बाबा तुला काही झालंय का. अरे हे चांगले दिवस आहेत. सांगायचं तात्पर्य असं आहे की जायबाई सरांनी सांगितलंय शिक्षणाचं महत्व तुम्हाला विशद केले. आता कितीला जणाच्या डोक्यात हे भाषेत बसतंय माहित नाही. जे समोरचे बोलतात ते काही येडेबिडे म्हणून बोलणारे काही समजून घेणारे असतील तर ते बी येडेच होतील. पण ज्यांना काही याच्यातून साध्य करायचंय की स्वामींनी हा कार्यक्रम आयोजित केलाय, कुणासाठी केलाय, जे गरीब आहेत. आणि स्वामी, मला तर असं वाटतं की आपल्या बाळूदेव महाराज विद्यालयामध्ये जे विद्यार्थी आहेत ते ऊसतोड कामगाराचीच मुलं आहेत. बहुतांश 95% मुलं ही ऊसतोड कामगाराची आहेत. बांधवांनो, माझी विनंती आहे, हे दिवस पुरा नाहीत. बापूंनी सांगितलं की आम्हाला शिक्षण शिकायची मस्त इच्छा आहे. मी संध्याकाळी गेल्यानंतर 1-2 पान का व्हायला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, फुले असतील, ज्योतिबा फुले असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, ह्या सगळ्यांच्या बाबतीतले जे पुस्तक आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संत श्रेष्ठ भगवान बाबा असतील, यांचं जीवनचरित्र मी वाचतो. कारण मला ते वाचलं म्हणजे मलाही समाधान वाटतं की कदाचित आपण त्यांच्या वाढल्या त्या वाड्यात जर जन्मलो असतो तर किती मोठा माणूस बनलो असतो. मलाही असं वाटतं की मी एखाद्या मुख्यमंत्र्याच्या घरी जन्मलो असतो तर मी मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून मी सुद्धा राज्य सरकारमध्ये पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो. परंतु आपल्या नशिबात नव्हतं. पण आज तुमच्या नशिबात नक्की आहे. तुमच्या नशिबात काय आहे? शिक्षण हे आपल्याला ग्रहण करायचे. आणि हे जर शिक्षण ग्रहण केलं तर आदरणीय मुंडे साहेबांचा मी उल्लेख केला, तुकाराम मुंडे साहेबांसारखा जर एखादा विद्यार्थी आपल्या पाटण तालुक्यातून घडला तर मला वाटतं खऱ्या अर्थानं या सर्व शाळेमध्ये आलेल्या माणसांचं, त्या आईवडिलांचं, त्या गावाचं आणि त्या तालुक्याचं नाव नक्की पुढे येईल. अशा प्रकारचं काम या विद्यार्थ्यांनी या भविष्यातील वाटचालीत करावं. शिक्षणामध्ये दान करणारे खूप लोक आहेत. अध्यात्म तर महत्वाचं आहे. अध्यात्मातून आपल्याला समाज संस्कार घडतात. कारण अध्यात्म जर नसेल तर माणूस माणसाला खाईल. अध्यात्म प्रत्येक धर्मामध्ये आहे. कुराणमध्ये आहे, बायबलमध्ये आहे, आपल्या भागवतमध्ये आहे. सगळ्यामध्ये आपल्याला अध्यात्म महत्वाचं आहे. अध्यात्मातून आपल्या जीवनाची दिशा, वरिष्ठांचा मान सन्मान, आई वडिलांची सेवा, बंधुभाव, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या अध्यात्मातून शिकवतात. त्याचबरोबर शिक्षण हे फार महत्वाचं आहे. शिक्षणामध्ये दान करीत असताना आज कुणीतरी मुंडे मेजर आपल्यासाठी पुढे आलेले आहेत आणि स्वामींनी त्यांना आपल्या शाळेपर्यंत आणून आपल्यासाठी ते दालन उघडं केलेलं आहे. असे अनेक येतील. परंतु आपल्या शाळेचा नावलौकिक तितक्या प्रमाणामध्ये पुढे चालू ठेवला पाहिजे. आणि तो आपण सर्व शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, या सर्वांनी, कारण टाळी एका हाताने वाजत नाही. कुणी एखाद्याने एक टाळी एका हाताने वाजून दाखवा, वाजत नाही. शिक्षक हा जितका महत्वाचा आहे तितका विद्यार्थी सुद्धा महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी ते ग्रहण केलं पाहिजे. शिक्षकाने जे शिकवलं ते, तर त्यातून साध्य निर्मिती होईल, नाहीतर काही फायदा होणार नाही. चला, आज सन्माननीय स्वामी सानप यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आणि तालुक्यातील या गोरगरीब अनाथ अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाचं साहित्य, ड्रेस असतील, अनेक साहित्य या ठिकाणी वाटप करण्याचा मानस दर्शविला, त्याबद्दल मी त्यांचे स्वतः आभार मानतो. शाळेच्या वतीने सुद्धा स्वामी आपले खूप आभार मानतो. आपल्या अशा माणसांची गरज आहे. आपल्या कार्याला आमचा निरंतर सलाम राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.